सर्वांना नमस्कार. दुल्हर एक रात की या कथेचे आधीचे 11 एपिसोड आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावे. आणि सर्वांना एक हात जोडून विनंती की जर कथा आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मागील भागात देविकाला सकाळी जाग आली. तसं तिनं बेडवर पाहिलं तर दक्ष तिथे नव्हता. अरे, आज हे माझ्या आधीच उठले वाटतं, अंघोळ करायला गेले असतील असा विचार करत देविका उठून बसली आणि तिची नजर सोफ्यावर झोपलेल्या दक्षवर गेली. तसं देविकाला खूप विचित्र वाटलं. पण हे सोफ्यावर जाऊन का झोपलेत? आजकाल ना हे खूपच विचित्र वागायला लागलेत. काल पण दिवसभर यांचा मूड खराब होता, रात्री पण माझ्यापासून लांब लांबच होते. हे काय माझ्यावर चिडले आहेत का? पण का? मी तर काही चूक केली नाही. त्यांनी माझ्यावर चिडावं, नाराज व्हावं असं काल मी केलंय का काही? देविका डोकं खाजवत आठवायला लागली. आता पुढे. देविका उठून दक्षच्या जवळ गेली. त्याच्या माथ्यावर तिनं प्रेमानं हात फिरवला आणि त्याच्या कपाळावर किस करत मनात म्हणाली, दक्ष, माझ्यापासून दूर जाण्याचा आता अजिबात विचार सुद्धा करू नका. आता ह्या देविकाचं स्वतःचं असं अस्तित्वच राहिलं नाहीये. मी तर तुम्हाला समर्पित झालीये, ते पण पूर्णतः. माझं मन, माझी पूर्ण आत्मा फक्त आणि फक्त तुमच्यामध्ये अडकली आहे. हे सगळं म्हणत असताना तिच्या डोळ्यातून अश्रूचे 2-4 थेंब ओघळलेच. आता ती उठली आणि बाथरूममध्ये आंघोळ करायला निघून गेली. काही वेळानं ती बाथरूममधून बाहेर येऊन आरशासमोर उभी राहून तिचं आवरायला लागली. आज तिनं दक्षच्या आवडीची साडी घातली होती, बेबी पिंक कलरची. कंबरेपर्यंत असणारे तिचे स्ट्रेट केस तिनं मोकळे सोडले होते. कानात मोठे झुबे, पिंक कलरची मॅचिंग लिपस्टिक आणि भांगात चमचम करणारा सिंदूर भरला होता. गळ्यात दक्ष नावाचं छोटंसं नाजूकसं मंगळसूत्र घातलेलं होतं आणि या सगळ्या गेटअपमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तिनं पुन्हा एकदा मागे वळून दक्षच्या चेहऱ्याकडे पाहिलं, कारण सकाळी उठल्यापासून तिच्या मनात काहीतरी चुकीचं होणार अशी पाल चुकचुकत होती. काहीतरी वाईट घडतंय, पण काय होतंय किंवा काय घडणार आहे याची तिच्या मनात भीती दाटून आली. मी थोडा जास्तच विचार करते आहे का? हो, मी उगाच कसला पण विचार करत बसते आणि म्हणूनच मला असे विचित्र भास होतात, असं तिनं तिच्या मनाला समजवलं. एक दीर्घ श्वास घेऊन तिनं तिच्या मनातले सगळे विचार झटकून टाकले आणि खाली हॉलमध्ये येऊन ती तिच्या कामात व्यस्त झाली. काही वेळानं दक्षला जाग आली. त्यानं घड्याळात बघितलं तर जवळजवळ 10 वाजत आले होते. दक्षचं डोकं प्रचंड दुखत होतं. ओ गॉड, आज तर ऑफिसला जायचं अजिबात मूड नाहीये, पण एक खूप इम्पॉर्टंट मीटिंग सुद्धा आहे, म्हणून मला ऑफिसला जावंच लागेल. आता दक्ष पटकन उठला आणि वॉशरूममध्ये जाऊन त्यानं पटकन आंघोळ करून घेतली. त्याचं आवरून तो खाली आला. त्याला बघून देविकाच्या चेहऱ्यावर एक स्मित पसरलं. देविका, माझ्यासाठी लवकर 1 कप कॉफी आण प्लीज, तो म्हणाला. पण इकडे देविका त्याला बघण्यात मग्न झाली. तिला वाटत होतं की आत्ता पळत जावं आणि त्याच्या मिठीत शिरावं. आणि तिला एकाच जागी तसंच उभा राहिलेलं पाहून दक्ष पुन्हा म्हणाला, अगं देविका, काय झालं? तुला काही बोलायचं आहे का? तसं देविका आता भानावर आली आणि तिनं तिची मान नकारार्थी हलवली आणि मनात म्हणाली, माहीत नाही मला काय होतंय दक्ष, पण सारखं सारखं तुमच्या मिठीत शिरावं आणि मिठीतून बाहेर पडूच नाही असंच वाटत राहतं. देविका अजूनही तिच्या विचारात हरवली होती आणि त्यालाच एकडक बघत होती. तिला असं स्वतःकडे बघताना पाहून दक्ष पुन्हा म्हणाला, देविका, मला खरं सांग, तू ठीक आहेस ना? आणि देविकानं होकारार्थी मान हलवली, पण ती काही बोलत नाही. हे बघून दक्ष तिच्याजवळ गेला. आता दोघांमध्ये फक्त 2च पावलांचं अंतर शिल्लक होतं. देविका दक्षच्या डोळ्यात बघत होती, ज्यात तिला कोणत्याच भावना दिसत नव्हत्या. त्या उलट देविकाच्या डोळ्यात एक प्रकारची भीती त्याला स्पष्ट दिसत होती. आज आजी गार्डनमध्ये जाऊन बसल्या होत्या, त्यामुळे आज हॉलमध्ये त्या दोघांशिवाय कोणीच नव्हतं. आणि आता देविका त्याच्या मिठीत जाऊन तिचं मन मोकळं करणार की तेवढ्या त्या दोघांच्या कानावर एक आवाज पडला, बेबी. तसं दोघांनी त्या आवाजाच्या दिशेने पाहिलं तर टीना दरवाजात उभा होती. ती पळत पळत आत आली आणि डायरेक्ट दक्षच्या गळ्यात पडली. आता टीनाला असं आपल्या नवऱ्याच्या गळ्यात पडलेलं बघून देविकाला जोरदार धक्का बसला आणि तिची पावले आपोआप मागे झाली. ती हैराण होऊन दक्षच्या चेहऱ्याकडे बघायला लागली आणि तिला समजत नव्हतं की टीना अशी तिच्याच समोर तिच्या नवऱ्याच्या गळ्यात का पडलीये. आणि तिला जास्त आश्चर्य याचं वाटलं की दक्ष तिला स्वतःपासून बाजूला करत नव्हता ना तिला काही बोलत होता. ती अश्रू भरलेल्या डोळ्यांनी त्याच्या चेहऱ्याकडे एकटक बघत होती.
आणि टीना त्याला म्हणाली, बेबी, काल मी तुला किती रात्री कॉल केले, पण तू एक पण माझा कॉल पिक नाही केला. तुला नाही आवडला का मी कॉल केलेला? आणि म्हणून तू तुझा फोन स्विच ऑफ करून ठेवला का? टीना म्हणाली, व्हॉट? स्विच ऑफ? माझा फोन? दक्षनं लगेच त्याच्या खिशात हात घालून फोन बाहेर काढला आणि तो चेक केला, तर तो खरंच स्विच ऑफ केलेला होता. तसं त्यानं देविकाकडे एक रागीट कटाक्ष टाकला आणि म्हणाला, देविका, तू माझा फोन स्विच ऑफ केला होता का? आणि देविकानं तिची नजर खाली झुकवली, जशी ती त्याला हो म्हणून त्याच्या प्रश्नाचं उत्तर देत होती. आणि दक्ष मनातच म्हणाला, देविका, तू पण ना खूप वेडी आहेस. काय गरज होती हा मूर्खपणा करण्याची? जर काल फोन चालू राहिला असता तर या मूर्ख टीनाला इथे येण्याचा कोणताच बहाणा मिळाला नसता, पण तू तिला तो बहाणा तयार करून दिलास. आणि आता दक्ष तिच्यावर खूप खूप चिडला आणि खूप रागात तिच्यावर ओरडला. तू असं कसं करू शकतेस देविका? मला न विचारता माझा फोन स्विच ऑफ का केलास तू? तो तिच्यावर रागात ओरडत होता आणि ते पाहून देविकाच्या डोळ्यातून सहसा पाणी व्हायला लागलं. आणि ती अडखळत म्हणाली, ते खूप रात्र झाली होती, त्यामुळे मी स्विच ऑफ केला. सॉरी दक्ष. देविका खाली मान झुकवून म्हणाली. आणि दक्षचा चढलेला आवाज ऐकून आजी घरात आली होती आणि आजी दक्षला म्हणाली, दक्ष, तू देविकावर का चिडतोय? तिची यात काहीच चूक नाहीये. तिनं जे काही केलं ते बरोबरच केलं. उलट ह्या टीनालाच काय गरज होती तुला एवढ्या रात्री फोन करायची? बोल टीना, एवढी कोणती इमर्जन्सी आलती की तुला त्याच्याशी रात्रीच बोलायचं होतं? आकाश फाटलं होतं की कोणतं वादळ आलतं म्हणून रात्री बेरात्री अशी कॉलवर कॉल करत होतीस तू त्याला? तू सकाळी सुद्धा त्याच्याशी बोलू शकली असतीस ना? बोल. आजी रागात तिला जाब विचारायला लागली. आजी, मला तर फक्त हे जाणून घ्यायचं होतं की बेबीनं डिवोर्सचे पेपर्स तयार केलेत की नाही. आणि टीनाच्या तोंडून डिवोर्स हा शब्द ऐकून देविका आणि आजी दोघीही चकित होऊन एकमेकीच्या तोंडांकडे पाहायला लागल्या. डिवोर्सचे पेपर्स? कोणाच्या डिवोर्सचे पेपर्स? आजीनं विचारलं. तसं टीना चेहऱ्यावर एक डेव्हिल स्माईल करत म्हणाली, दक्ष, बेबी, तू अजून घरच्यांना काहीच सांगितलं नाहीये का की तू देविकाला डिवोर्स देऊन माझ्यासोबत लग्न करतोयस? आणि ही लाईन जशी देविकाच्या कानावर पडली तशी देविकाच्या पायाखालून जमीनच सरकली. आणि दक्षनं देविकाकडे पाहिलं. त्याला सुद्धा तिला असं बघताना खूप त्रास होत होता, पण तो तिच्यासमोर जाऊन ते सगळं बोलू शकत नव्हता की देविका, ही मुलगी जे काही बोलते ते सगळं खोटं आहे. मी फक्त तुझ्यावर प्रेम करतो. मग मी तुला कसा काय डिवोर्स देऊ शकतो? तूच सांग. तो मनातच बोलत होता. देविकाच्या कानात सारखं सारखं ते शब्द घुमत होते आणि तिला आठवलं की काल कशा पद्धतीनं दक्ष तिला इग्नोर करत होता. काल रात्री सुद्धा त्या दोघांमध्ये काहीच घडलं नव्हतं. तो तिच्यापासून लांब लांब राहत होता. तो तर तिच्याशी साधं बोलत सुद्धा नव्हता. त्यामुळेच दक्ष माझ्यापासून. देविका मनातच स्वतःशी संवाद साधत होती. आणि आजी म्हणाल्या, मूर्खासारखं काही काय बरळत आहेस तू मुली? आजी आता खूप चिडली आणि तिनं दक्षच्या दंडाला पकडून त्याला तिच्या समोर उभं केलं. दक्ष, ही मुलगी काय बोलते हे सगळं खरं आहे का? तुझा पण हाच निर्णय आहे का? तुला पण हेच हवंय का? बोल दक्ष. असं पुतळ्यासारखं उभा राहू नकोस. बोल दक्ष. अरे बोल ना काहीतरी. आता का मुग गिळून गप्प बसला आहेस? आजी त्याच्यावर फार चिडली. तसं दक्षनं त्याची नजर वर करून देविकाच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्या दोघांची नजरानजर झाली. तसं त्यानं पुन्हा त्याची नजर खाली झुकवली. त्याला तिच्या नजरेला नजर मिळवणं शक्य होत नव्हतं आणि तो नजर चोरत म्हणाला, आजी, टीना आता जे काही बोलली ते सगळं खरं आहे. तुला पण माहिती आहे ना, मी देविकासोबत कायमसाठीच थोडी लग्न केलं होतं. मग हे ऐकून इतके शॉक का होत आहात तुम्ही? आज नाही तर उद्या देविकाला माझ्या आयुष्यातून तर जायचं होतंच ना. तो इकडे तिकडे बघत बोलत म्हणाला. बिचाऱ्या देविकानं स्वप्नासुद्धा कधी विचार केला नव्हता की जो दक्ष तिला इतकं प्रेम करत होता तो असा सोडून देईल. ते सगळं प्रेम खरंच होतं की फक्त प्रेमाचा खोटा बना होता, दिखावा होता? आणि आता तो खोट्याचा मुखवटा गळून पडून तो त्याच्या अचानक खऱ्या रूपात आलाय की काय? तिला असं नात्यांच्या आडवळणावर एकटीला सोडून, तिच्याकडे पाठ फिरवून तिला सोडून मोकळा झाला. तिला अजूनही तिच्या कानावर विश्वास बसत नव्हता की दक्ष असं काही बोलेल.
टीनाचं बोलणं तिनं कसं बसं ऐकून घेतलं होतं, पण दक्षच्या तोंडून तेच वाक्य ऐकून ती पूर्णतः आतून तुटली. तिचं अंग थरथर कापायला लागलं. जवळजवळ ती खाली पडायला लागली. तसं दक्ष पटकन तिच्या जवळ गेला. तिला सावरणार की देविकानं त्याच्या पुढ्यात हात केला आणि त्याला जागीच थांब असा इशारा केला. देविकाच्या हृदयावर हजारो वार होऊन त्यातून भयाभया रक्त बाहेर पडतंय अशा प्रचंड वेदना तिला होत होत्या. तिच्या सगळ्या स्वप्नांचा चकनाचूर झालता, पण तरीही तिनं स्वतःला सावरलं. तिला टीनासमोर रडायचं नव्हतं, पण ती अजून थोडा वेळ तिथे थांबली असती तर नक्की स्वतःला थांबू शकली नसती. म्हणून ती तिच्या रूमच्या दिशेने पळाली. एक एक पायरी चढत होती, पण तिच्या कानात आत्ता दक्ष बोलला तेच सारं घुमत होतं. तो खरंच तर बोलत होता. फक्त एका रात्रीची बायको म्हणूनच तर त्यानं मला इथं आणलं होतं. मग मी कशी काय त्याला त्याची बायको समजून बसले, त्याच्यावर इतकं प्रेम करायला लागले. त्याची जीभ थोडी सुद्धा कापली नाही. एकदाही बोलताना की आज नाही तर उद्या देविकाला इथून जायचंच होतं ना. ती पळतच तिच्या रूममध्ये आली. तिनं डोळे बंद केले, पण तरीही तिचे अश्रू काही थांबत नव्हते. आज तिच्यापासून तिचं सगळं काही हिरावून गेलं आहे असंच तिला वाटत होतं. मी किती वेड्यावानी प्रेम करायला लागले होते दक्ष तुमच्यावर, आणि तुम्ही असं वागला माझ्यासोबत. मी कधीच तुम्हाला माफ नाही करणार. इकडं दक्ष सुद्धा आतून खूप तुटला होता. देविकाला असं हर्ट झालेलं पाहून त्याच्या हृदयात वेदनेची कळ उठली होती, पण त्याला कोणालाही काही सांगता येत नव्हतं. तो पूर्णपणे कात्रीत सापडला होता. त्याला देविकासारखं रडून ओढून बोलता येत नव्हतं. त्याच्या मनात आलं असतं तर त्यानं आत्ता त्याच्या मनातला सगळा राग व्यक्त केला असता, पण सध्या त्याचे हात टीना नावाच्या दगडाखाली अडकले होते, आणि म्हणूनच मनाला कितीही वाटलं तरी त्याला त्याच्या भावना एक्सप्रेस करता येत नव्हत्या. आणि टीना पुन्हा म्हणाली, बेबी, तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं अजूनही उत्तर दिलं नाहीस. तू डिवोर्स पेपर्स तयार केलेत का? आणि दक्ष तिच्यावर रागात ओरडून म्हणाला, शटअप टीना. काय करायचं, कसं करायचं आणि केव्हा करायचं ह्याचा निर्णय मी घेईल, तू नाही. सॉरी दक्ष, पण मला फक्त म्हणायचं होतं. ती बोलत होतीच की दक्षनं तिच्या बोलण्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं आणि तो त्याच्या रूमच्या दिशेने ताड पावलं टाकत निघाला. तो रूममध्ये आला आणि त्यानं पाहिलं तर देविका फरशीवर बसली होती आणि सोफ्यावर डोकं ठेवून मोठमोठ्यानं रडत होती. सध्या तिची पाठ दरवाजाच्या दिशेने होती आणि ती त्याच्याकडे न बघताच रडत हुंदके देत त्याला म्हणाली, खूप त्रास होतो दक्ष, जेव्हा आपलं प्रेम आपल्या स्वतःच्या डोळ्यासमोर दुसऱ्या कोणाचा तरी होताना दिसतं आणि आपण त्याला अडवू सुद्धा शकत नाही. खूप वेदना होतात. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला आपलं पूर्ण आयुष्य समजायला लागतो, त्याला समर्पित करतो, आणि तोच व्यक्ती एका मिनिटात आपलं सगळं आयुष्य उद्ध्वस्त करून निघून जातो. सगळं आधीच तर तुम्ही माझ्याकडून हिरावून घेतलं होतं दक्ष, आणि आज तर तुम्ही माझ्या जगण्याचं कारण सुद्धा माझ्याकडून हिरावून घेतलं. देविकाच्या वेदनेने भरलेले शब्द दक्षच्या हृदयावर टोकदार धारदार बाणाने हजारो वार करत असल्यासारखं त्याला वाटत होते. तसं त्यानं तिच्या जवळ जाऊन खाली वाकून तिच्यासमोर हात पुढे केला, पण तिला स्पर्श करण्याची हिंमत त्याच्यात झाली नाही. त्याच्या मनातील उठलेलं वादळ कितीही इच्छा असली तरी तो दुसऱ्या कोणालाही सांगू शकत नव्हता. आणि तिला असं रडताना त्याला बघवत नव्हतं, म्हणून तो पुन्हा खूप निराश होऊन खाली हॉलमध्ये येऊन सोफ्यावर विचार करत बसला. टीना अजूनही तिथेच होती आणि दक्षला असं विचारात हरवलेलं बघून ती त्याच्या जवळ गेली आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला म्हणाली, बेबी, तू मला ऑफिसला जाताना घरी ड्रॉप करशील का? आणि दक्ष तिच्या चेहऱ्याकडे न बघताच म्हणाला, चल. आणि दोघेही जायला निघाले की आजी जोरात तिच्या धारदार आवाजात म्हणाली, दक्ष, मला सांगू शकतोस का तुझ्या डोक्यात काय सुरू आहे ते? तू जो देविकाच्या भावनांचा खेळ मांडला आहेस त्याचं नेमकी कारण काय आहे? आणि दक्ष म्हणाला, आजी, आपण या विषयावर सविस्तर बोलू, बट आय एम गेटिंग लेट, असं म्हणत तो बाहेर निघून गेला. आणि त्याच्या मागोमाग टीना सुद्धा घराबाहेर पडली आणि आजी नकारार्थी मान हलवत मनात म्हणाली, ह्या मूर्ख मुलाच्या डोक्यात नेमकी काय शिजत असतं, काहीच कळत नाही. कालपर्यंत तर देविकासोबत केवढा खुश होता, हसत होता, बोलत होता, आणि आज अचानक असं काय झालं की गोष्ट पार डिवोर्सपर्यंत जाऊन पोहोचली. ह्या मुलाने सगळ्या नात्यांचा खेळ लावलाय.
इकडं दक्ष गाडीत गप्पच होता. तो काही न बोलता समोर बघत त्याची गाडी ड्राईव्ह करत होता. टीना दक्षला असं शांत बसलेलं पाहून म्हणाली, आय नो बेबी, तू माझ्यावर चिडला आहेस, पण तूच सांग मी तरी काय करू. तू माझ्याशिवाय राहू शकतोच रे, पण मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. खूप खूप प्रेम करते मी तुझ्यावर, बट आय एम सो अनलकी, कारण तुला तर माझं प्रेम अजिबात दिसत नाही. काल परवा आलेली ती मुलगी, त्या मुलीमुळं तू मला, आपल्या दोघांच्या 2 वर्षापासून असलेल्या प्रेमाला कसं काय विसरलास. दक्ष, तू एकदाच त्या मुलीला डिवोर्स देऊन हे नातं संपून का टाकत नाहीस कायमचं. आणि तुला माहिती आहे ना दक्ष, मी जेव्हा तुला तिच्यासोबत बघते तेव्हा मला खूप त्रास होतो. मी नाही पाहू शकत तुला तिच्यासोबत. तसं दक्ष चकित होऊन तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर टीनाच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते. आणि दक्ष तिला म्हणाला, टीना, तुझे डोळे पुस. मला कधी काय करायचं, कोणाशी नातं संपवायचं, कोणाशी नाही, हे मला चांगलंच माहिती आहे. ते तुम्हाला अजिबात शिकवायची गरज नाही. दक्ष त्याच्या करारी आवाजात तिला म्हणाला. आणि त्यानं गाडी थांबवली. पण टीना अजूनही त्याच्या गाडीतच बसून होती आणि त्याच्या चेहऱ्याकडे बघत होती. आणि ते पाहून दक्ष तिला म्हणाला, तुला उतरायचं नाहीये का. तसं ती भानावर आली आणि तिनं गाडीच्या बाहेर डोकावून पाहिलं तर गाडी तिच्या घरासमोर थांबलेली होती. ओहो, सॉरी सॉरी बेबी, अँड आय लव्ह यू बेबी, असं म्हणून टीना गाडीतून खाली उतरली. तसं दक्षनं तिच्याकडे न बघताच त्याची गाडी स्टार्ट केली आणि त्याच्या ऑफिसच्या दिशेने भरधाव वेगात सोडली. टीना घरात आली तर तिचे वडील कोणाशी तरी फोनवर बोलत होते. टीनानं जाऊन त्यांना मिठी मारली. डॅड, आय लव्ह यू सो मच. मी कधीही विचार केला नव्हता की दक्ष मला इतक्या सहजासहजी मिळेल. तो आपल्या सगळ्या गोष्टी मान्य करेल. तसं प्रारंभजीनं त्यांचा फोन कट केला आणि तिला ते म्हणाले, टीना बेटा, अगं ही तर फक्त सुरुवात आहे. तू फक्त बघत राहा पुढे काय काय होतंय ते. टीना बेटा, तू फक्त दक्षचा विचार करत आहेस ग, पण मी तर त्याच्या पूर्ण देशमुख एम्पायरचा विचार करतो आहे. एकदा हे लग्न होऊन जाऊ दे, मग बघच तू त्या दक्षला मी कसा माझ्या मुठीत ठेवतो. त्याचा सगळा रुतबा, त्याच्या पोझिशनचा आपण पूर्णपणे फायदा करून घ्यायचा. पूर्ण देशमुख एम्पायरचा एकुलता एक मालक आहे तो. आणि टीना म्हणाली, यू आर राईट डॅड, बट मी तर आता त्या देविकाचा विचार करत होते. किती किती ॲटिट्यूड दाखवत होती ना त्या दिवशी पार्टीत. आता तिचा तो उतरलेला चेहरा पाहायला मला खूपच मज्जा येईल. बिच्चारी आता काय करत असेल ना. आय एम शुअर ती रूमच्या एका कोपऱ्यात रडत बसली असेल. आणि ते खरंच तर होतं. देविका तिच्या रूममध्ये बसूनच रडत होती. आजी तिच्या रूममध्ये आल्या. देविका अजूनही हुंदके देत रडत होती. आजीनं तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला समजावत म्हणाल्या, देविका बाळा, रडू नकोस. मला हे तर नाही माहीत की दक्ष असा का करतोय, त्याला असं अचानक काय झालं. पण एक गोष्ट मी तुला विश्वासाने सांगू शकते की तो अजूनही तुझ्यावरच प्रेम करतो. मी त्याच्या डोळ्यात पाहिलं आहे तुझ्यासाठीचं प्रेम, काळजी. माझे डोळे कधीच धोका खाऊ शकत नाही बाळा. आणि देविका हुंदका देत म्हणाली, मग आजी, तुम्हाला चुकीचं दिसलं आहे. खरंच आजी, तुम्ही चुकीचं पाहिलं आहे त्यांच्या डोळ्यात, जसं मला सुद्धा दिसलं होतं. म्हणत देविका पुन्हा मोठमोठ्यानं रडायला लागली. मी त्यांच्या डोळ्यात जे प्रेम पाहिलं, अनुभवलं, पण प्रत्यक्षात तर तसं कधी काही नव्हतंच. का माझं मन त्यांच्या समोर कमजोर पडलं की त्यांच्या या खोट्या दिखाव्याला मी प्रेम समजून बसले. ते किती सहज बोलून गेले ना आजी. देविका इथं कायमसाठी थोडी चालती. बस त्यांच्या त्या एका लाईनच माझं सगळ्या स्वप्नांचा चकनाचूर करून टाकला. सांगा ना आजी, माझ्या फिलिंगचं काय आता. त्यांनी थोडीसुद्धा कदर केली नाही. ते बरोबर बोलले आजी, ते बरोबर बोलले. आज नाही तर उद्या मला त्यांच्या आयुष्यातून कायमचं जायचंच होतं. मग मला इतका त्रास का होतोय. नाही व्हायला पाहिजे ना, पण बघा ना मला होतोय त्रास. म्हणत ती आजीच्या गळ्यात पडून रडायला लागली. आजीला तिची मनस्थिती चांगलीच कळत होती. त्यांनी प्रेमानं तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिला शांत केलं. इकडं ऑफिसमध्ये दक्ष त्याच्या केबिनमध्ये इकडून तिकडे चक्रा मारत होता आणि सिद्ध त्याच्यासमोर उभा राहून त्याला हतबल झालेलं बघत होता. सिद्ध, मी त्या प्रारंभला कधीच माफी देणार नाही, कधीच नाही. आज त्याच्यामुळे माझ्या देविकाच्या डोळ्यात पाणी आलंय. त्याला आणि त्याच्या मुलीला, टीनाला, माझ्या देविकाच्या प्रत्येक अश्रूचा हिशोब द्यावा लागेल. आणि सिद्ध म्हणाला, पण दक्ष, तू पुढे काय करायचं ठरवलंय.
अरे तो लग्नाची तारीख काढेल, त्याआधीच तुला या सगळ्यातून बाहेर पडण्याचा एखादा मार्ग शोधावा लागेल, सिद्ध म्हणाला. आणि दक्ष विचार करायला लागला. आता काय होईल पुढे? दक्ष देईल का देविकाला डिवोर्स? हे पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा. आणि खरंच तुम्हाला जर मी ही स्टोरी कंटिन्यू करावी अशी वाटत असेल, कारण की आता प्रेमासाठी काही पण या कथेचे 2 ते 3च एपिसोड राहिले आहेत, आणि तुम्हाला ही मी स्टोरी कंटिन्यू करावी अशी वाटत असेल, तर प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करावं अशी माझी विनंती आहे. धन्यवाद.